नमस्कार मित्रांनो, मी सनिंगले पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो. आता आपण आहोत पनवेल स्टेशनवरती आणि गेल्या वर्षी याच ठिकाणी बसलो होतो आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात केली होती आणि यावर्षीसुद्धा इथेच बसलो आहे. हीच ही जागा आहे आणि ब्लॉगिंगची आपल्याला सुरुवात केली ब्लॉगची. मित्रांनो, आता आपण चाललो आहे गावी आणि आपला लाडका मित्र प्रमिल तोसुद्धा सोबत आहे आपल्या. दरवर्षी आमच्या दोघांची मग जोडीच किल्लारी जोडी. प्रमिल जिकडे असेल तिकडे मी आणि मी जिकडे जाणार असेल तिकडे प्रमिल. गेल्या वर्षीसुद्धा होतच ना प्रमिल? गेल्या वर्षी रिटर्न नव्हता, दिव्याला आला. हां, कारण तो कामावरून आला होता म्हणजे हाफ डे करून. मित्रांनो, आता आपण इथून ट्रेन पकडून दिव्याला जाणार आहोत. पनवेलवरून दिव्यावरनं पुन्हा संगमेश्वर असा आपला एकूणच प्रवास असणार आहे आणि आपल्यासोबत अजून आपली फॅमिली असणार आहे पूर्ण. तर चला, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा हा प्रवास अनुभवा आणि किती गर्दी आहे एकूणच कोकणात गावी जायला. आणि कोकणातील गणेशोत्सव हा खूप मोठा सण असतो आणि ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच अनुभवाल. चला, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे सामान जास्त काही नाही आहे. ही माझी बॅग आहे आणि ही प्रमिलची, ही सुद्धा प्रमिलची बॅग आहे आणि वरती स्टँड आहे. ते आपण गणपतीमध्ये छान छान व्हिडिओ शूट करणार आहोत. आणि मी खातो आता शेव, तर तुम्हीसुद्धा या. आणि आपला मित्र इकडे गेम खेळत आहे आणि लोकांची हळूहळू तर गर्दी इकडे वाढते, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, इकडे पोलीस ना तर बॅगा चेक करतात. जे पॅसेंजर येतात ना आणि ज्यांच्यावर डाऊट येतो आहे ना, तर त्यांच्या बॅगा चेक करत आहेत आणि हे खूप गरजेचं आहे आणि ते आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत. पब्लिक आहे ना, तर प्लॅटफॉर्म नंबर 6वर ट्रेन जाईल या अनुषंगाने 6वरती गेले होते ना. आम्ही एवढे चतुर चालक कावळे आहोत ना, आम्ही 5 वरतीच थांबलो होतो. आणि ही पूर्ण मित्रांनो गर्दी रत्नागिरी दिवा ट्रेनची आहे. मित्रांनो, हे 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती पब्लिक गेलेलं पूर्ण. बघा, वरती ब्रिजवरती तुम्ही पाहताय ना, सर्व 6 नंबर प्लॅटफॉर्मला गेले होते. मित्रांनो, सिच्युएशन अशी आहे की पनवेलमध्येच ट्रेन मुंबईत पोहोचले आणि सीटवर प्रत्येकाची जिकडे तिकडे भांडत चालू आहे. आणि आम्हालासुद्धा म्हणजे पनवेल रिटर्न मागूनसुद्धा खाली बसायला भेटलेलं नाही, वरती बसायला. वरती एक सीट भेटले, तिकडे बसतो आणि पनवेल गाडी सुटते. दिव्याला समोर गाडी पोचते. दिव्याला ह्याच्यापेक्षा मी त्यांना खतरनाक होते आणि आमच्यासमोर एक काका बसते, तर त्याने अक्षरशः पेनवरून रिटर्न मारले. म्हणजे विचार करा, ही कोकणातील गणपतीची एक क्रेज आहे. तुझं गाव कुठलं मोठ्याने सांग. पण तू उतरणार कुठे संगमेश्वरला ना? तर मित्रांनो, हा आपला गाववाला आहे आणि आम्ही इकडे वरती बसलोय आणि यो खाली बसलाय. गाववाल्यानं काय मग मजेत? मग किती दिवस सुट्टी? किती दिवसात येते? किती? 10-15 दिवसाची. मोठ्याने सांग. तू कुठे राहतो तू? नाही ना, मुंबईला इकडे कुठे जातो? म्हात्रे गेटला म्हणजे दिव्याला.
बोलती मी बियानगरला जातो. अरे वा, गाववाला आणि शेवटी दिवेवाला आहे. ह्यांची मित्रांनो पूर्ण फॅमिली पेनवरनं तुम्ही बसून आलात ना बाबू, पेनवरनं बसून आले इकडे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे. मित्रांनो आता ट्रेन आली पनवेलला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे अक्षरशः ट्रेन फुल पॅक झाले. आणि इकडे स्टार्टिंगला बसले आमची मातोश्री बसतात आमच्या बघा, बहीण प्रमीण मी आणि आमचे फादर इकडे खाली बसले. मित्रांनो फायनली आपण गावी पोचलोय. शुभ सकाळ. तर मित्रांनो आपल्याला काल घरी यायला 5 वाजले सकाळचे आणि त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आता 2 ते 3 वाजता झोपलोय आणि आता पुन्हा उठलोय. पाऊस बऱ्यापैकी गावी आहे आणि मित्रांनो कालची तारीख होती 5, आजची तारीख आहे 6 आणि खूप हा त्रासदायक प्रवास झाला. पुढे तुम्हाला मी भेटेनच. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुमच्यासोबत पुन्हा आपण थोड्याशा गप्पा गोष्टी मारूया आणि व्हिडिओचा एंड करूया. मित्रांनो आपली आजीबाई भाकऱ्या बसते. आजी इकडे बघ. आता असू कोण लोक तुला बघतायत. मग काय सांगतेस सर्व चाकरमान्यांना? गणपतीला बोलव घरी, बोलव, सांग सर्वांनी दर्शनाला या, बाप्पाच्या दर्शनाला या, पाया पडायला. तुझ्या भाषेत सांग तू. गणपतीला या, दर्शन घ्या. हा मग काय आजीबाई काय बनवताय आता? भाकरी किती भाजल्यावर? किती भाकऱ्या वाजल्या? हा 2 3 4 5 6 आणि भाजी अजून नाही केली काय? हा करायची आहे, बनवतात आजीबाई. बाकी काय म्हणताय? मजेत? तर आजीबाईंनी मला वाटतं तिकडं काय भाज्या वगैरे पण लावल्यात, तर त्या सुद्धा आपण म्हणजे सर्व आमच्या बांधावर काहीच नाही. केले नाही केले ना, कुसला. अच्छा, पावसाने कुसलं काय? पावसाने कुसला. तुळशीने लावल्या होत्या, शिमोलीकडून आणल्या, तिकडून आणल्या तर गेल्या होत्या सगळ्या. शिमोला बांध काय भरलं होतं, काय नाही. पावसच कमी नाही तर काय. मित्रांनो फ्रेश वगैरे झालोय आणि निसर्गाच्या सानिध्यामधून तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की एकूणच गर्दी किती होती. आणि मित्रांनो जवळजवळ संगमेश्वरला ट्रेन रात्री म्हणजे सकाळी पहाटेच म्हणावं लागली 3 वाजता पोचली. आणि त्यानंतर मग तिथून आम्ही बस पकडली आणि बस पकडून आम्ही आलो देवरुखला आणि देवरुखवरून पुन्हा रिक्षा करून आम्ही आलो घरी. आणि हा मित्रांनो बहरलेला निसर्ग पाठीमागे तुम्ही पाहताय, आपली जी भात लावणी तर भात आहे पाठीमागे आणि ह्या साईडला पूर्ण जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आपलं हे घर. तर मित्रांनो अजून काय पाहिजे? आणि यासाठी तर कोकणकर गावी येतो. आता उद्यापासून प्रत्येक गावोगावी वाड्या शहरं म्हणजे इकडल्या सिट्या वगैरे त्या पूर्ण गजबजलेल्या असतील. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.